अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदे उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। फिल्मी स्टाइल में चाकू की नोक पर और हवा में फायरिंग करके कासाराड़ी के एक ताजिर और इसके मुनीम से 7,19,700 रुपये लूटने वाले नांदेड़ के 3 लुटेरे 2 घंटे में पुलिस की गिरफ्त में। इनमें से 2 का ताल्लुक देगलू नाका इलाके से और एक बंदे का घाट से ताल्लुक रखता है। गुज़िश्ता कल शब 11 बजे के करीब कासाराड़ी के एक ताजिर के मुनीम ने मुखेड़ से 7,19,700 रुपये वसूल किए। किसी तरह वो नायकों बस स्टैंड पहुंचकर अपने मालिक को फ़ोन किया कि कासाराड़ी आने के लिए बस नहीं है। इतने में ये नांदेड़ के लुटेरे मोटरसाइकिल पर आए और मुनीम कुछ घबराया हुआ और बैग छुपाता हुआ नजर आया, जिससे इन्हें शक हुआ कि बैग में कुछ है। लुटेरे इस पर नजर रखे हुए थे कि इतने में मालिक पहुंच गया। इसने मुनीम को मोटरसाइकिल पर लेकर कासाराड़ी की जानिब रवाना हो गया। इन लुटेरों ने इनका पीछा किया और लोहागांव टर्न पर मोटरसाइकिल रोककर पैसों से भरा बैग चाकू की धाक बतलाकर छीनने की कोशिश की। मुनीम जान बचाने में बैग छोड़कर खेतों की तरफ भाग गया, लेकिन ताजिर ने इन लुटेरों का डटकर मुकाबला किया। इतने में एक लुटेरे ने फायरिंग की। तीनों ने बैग छीनने और मोटरसाइकिल छोड़कर जंगल में भाग गए। ताजिर फौरी लोहा गया। वहां के लोगों ने राम तीरथ पुलिस स्टेशन को इत्तला दी। पुलिस फौरी पहुंच गई और लुटेरों की तलाश शुरू कर दी। इस दौरान लुटेरे रात देर गए पुलिस के हाथ लग गए। पुलिस के आला ओहदेदार भी पहुंच गए। इस काम में मदद करने वाले गाँव वालों का एसपी ने इस्तकबाल किया, जबकि पुलिस मुलाजिमीन के लिए 25,000 रुपये का इनाम का ऐलान किया। एसपी ने बताया कि अदालत ने मुलाजिमीन को 4 जून तक पुलिस तहवील में दिया है। इनके खिलाफ मुख्तलिफ पुलिस स्टेशन में मामला दर्ज है। एक गाव आहे, त्या ठिकाणचे आडते व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांची काल एका व्यवहार होता, त्यांचा कृषी म्हणजे याचा प्रोडक्टचा धंदा होता, त्यामुळे ते पिटला म्हणून गावाला तेलंगणामध्ये गेले होते। व्यापाऱ्याशी त्यांचा सौदा झाल्यानंतर त्यांना 7,19,400 रुपयापर्यंतची कॅश त्या ठिकाणी मिळालेली होती। ती कॅश त्यांनी एका बॅगेत पूर्ण पॅक करून पिशवीत टाकून ते त्यांचे मुनीम आणि ते त्यांचं ते इकडे येत होते। मुनीम पुढे आल्यानंतर मुनीमला हे नव्हते, गाडी नसल्यामुळे हे त्यांना घ्यायला गेले नरशी फाट्यावरती आणि त्या ठिकाणी मुनीमला घेऊन ते नरशीकडनं बिलोली त्यांच्या गावी पुन्हा जात असताना नरशी पॉईंटवरून साधारणतः 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती लोहेगावच्या कॉर्नरवर त्यातील 3 अज्ञात आरोपींनी त्यांना पाठलाग करून अडवला आणि त्यांच्या मुनीमकडं जी बॅग होती ती हिसकावण्याचा प्रयत्न केला। मुनीम जेव्हा ती बॅग देण्याचा म्हणजे अटकाव करू लागल्यामुळे त्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि ती बॅग हिसकावण्याचा जोरदारात प्रयत्न चालू असताना मुनीम ती बॅग त्यांनी सोडून दिली। परंतु या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत संजय उपलंचवार यांनी मात्र खूप धाडस दाखवलं। त्यांनी त्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्हेकल त्यांना मिळू दिली नाही। व्हेकल त्यांनी 3ही आरोपीला त्यांनी दाबून लोटून ती व्हेकल खाली पाडली। त्यावेळी त्यातल्या एका आरोपीने त्याच्यावरती फायर केला अग्निशस्त्रामधून। त्यांची या डोक्याला एक गोळी चाटून गेली। त्या धक्क्यात असताना देखील त्यांनी ती गाडी मात्र आरोपीला न दिल्यामुळे आरोपी शेतात पळाले। याला ते सावरून मुनीम आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी घटनास्थळी बोलवलं, पोलिसला खबर दिली आणि पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विशेष करून त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांची मदत घेतली आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग चालू केला। पुढे जवळजवळ 1-2 तास आमच्या पोलीस कर्मचारी नागरिकांनी त्या ठिकाणी पाठलाग केला। आरोपी कॅनॉलच्या दिशेने पळाल्यानंतर त्या बाजूला असणारे काही शेतकरी यांना विचारणा करण्यात आली। त्यांनी सुद्धा आरोपी पाहिलेले होते पळत असताना, त्यामुळे त्या बाजूने सुद्धा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सर्वच लोक एकत्रित आले। आरोपी पुन्हा रिटर्न पाठीमागे पळत असताना नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना पकडलं। त्यांच्याकडनं संपूर्ण कॅश हस्तगत करण्यात आलेली आहे। घटनास्थळावरती आम्हाला एक चाकू, एक बुलेट ज्यामधून फायरिंग झालेली होती त्यामधली बुलेटचा तुकडा, एक पेन आणि बाकीच्या काही चीजवस्तू त्या घटनास्थळावर मिळालेल्या आहेत। सर, हे आरोपी कोण आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे? यामध्ये आरोपी एकूण 3 आरोपी आहेत। त्यामध्ये मिर्झा शब्बर बेग म्हणून एक संशयित आहे, दुसरा सुनील सुरेश सुळगेकर आणि तिसरा शेख मोईन शेख महमूद। त्यातले 2 देगलूर नाका आणि 1 बंदाघाट या ठिकाणचे हे आरोपी आहेत। आरोपीचं पूर्व रेकॉर्ड सुद्धा आम्ही आता शोधत आहोत।
त्यामध्ये मोक्यासारखी गंभीर स्वरूपाचा गुन्हा निश्चितपणे त्याच्यात दाखल होईल असा मला विश्वास आहे. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।